नमस्कार शेतकरी मित्रांनो, कशा आहात तुम्ही? तर शेतकरी मित्रांनो, आज आपण नांदेड येथील सर्व पिकांचे लाईव्ह बाजारभाव जाणून घेणार आहोत. तर चला शेतकरी मित्रांनो, जरा वेळ घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, पहिलं पीक आहे गहू. कमीत कमी दर मिळालेला आहे 2120 रुपये, जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 2125 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 2120 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, पुढील पीक आहे मका. कमीत कमी दर मिळालेला आहे 1855 रुपये, जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 1940 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 1900 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, पुढील पीक आहे ज्वारी. कमीत कमी दर मिळालेला आहे 1900 रुपये, जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 2000 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 1900 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, पुढील पीक आहे हरभरा. कमीत कमी दर मिळालेला आहे 5400 रुपये, जास्तीत जास्त दर सुद्धा मिळालेला आहे 5400 रुपये आणि सर्वसाधारण दर सुद्धा 5400 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील पीक आहे तूर. कमीत कमी दर मिळालेला आहे 7550 रुपये, जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 7600 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 7550 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, पुढील पीक आहे सोयाबीन. कमीत कमी दर मिळालेला आहे 5700 रुपये, जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 6743 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 6198 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, पुढील पीक आहे तीळ. कमीत कमी दर मिळालेला आहे 10650 रुपये, जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 10700 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 10650 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, पुढील पीक आहे हळद. कमीत कमी दर मिळालेला आहे 9800 रुपये, जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 12600 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 11000 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, हे होते आजचे लाईव्ह नांदेड येथील सर्व पिकांचे बाजारभाव. तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे पिकांचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे किंवा घटलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल. तर चला शेतकरी मित्रांनो, भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.